नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण उसाटण्यामध्ये जाणार आहे। मी आणि हरण्याबाई निघालेलो आहे। आज खूप सारे नवीन नंदी पाहायला मिळणार आहेत। पाहूया अड्ड्यात कोणते कोणते नंदी येतील। मथुर सुद्धा येणार आहे का नाही ते अड्ड्यात गेल्यावर समजेल। तर पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो लास्टपर्यंत, खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। आणि हरण्याबाईच्या पण चॅनलवर खूप साऱ्या मुलाखती येणार आहेत। तर सर्च करा हरण्या 599 आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी भेटतो तुम्हाला अड्ड्यामध्ये। फायनली अड्ड्यामध्ये आलेले, इथला व्ह्यू पहा। खूप असे घोडे आलेले आहेत आज मैदानामध्ये, पाहू शकता नंदी। आणि मैदानात घोडासुद्धा आलेला आहे, पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे। आणि आज हा उसाटण्याचा पारंपरिक मैदानसुद्धा आहे। 1 मे निमित्त सर्वांना शुभेच्छा मित्रांनो। लास्टपर्यंत खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार आहे। खूप सारे नंदी आहेत आपल्या समोर आणि ऊन पण भरपूर असल्यामुळे सध्या तर शांत असे बांधलेले आहेत मित्रांनो। रणजित सर निंबाळकरांचा सर्जा पाहू शकता। आज उसाटण्या 1 मे रोजी उसाटण्या या पारंपरिक अड्ड्यात आलेले आहे मित्रांनो, पाहू शकता। तर नक्कीच आज व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे। तरी पण तुम्ही पहिल्यांदा कधी अशा मैदानात मुंबईमध्ये आलते? या मैदानाविषयी ना एक परंपरा आहे का? तर 1 मेला हा मैदान होतच। आज किती वाजता? येताना काय स्टे बी घेते कुठे का आराम? पहिल्याला आराम तुम्हाला घेऊन आला येताना आता कुठे गारवा डाबा म्हणून नाही, त्याचं नाव माहीत नाही, पण ती स्वतः आम्ही जेव्हाही गेलो स्वतः बैलाची राखण करतो। मेहबूबला पाहू शकता 8001। खूप सारे नंदी आलेले आहेत मित्रांनो, पण ऊन पण भरपूर आहे। ऊन भरपूर असल्यामुळे सध्या अड्ड्यामध्ये शांती आहे। नमस्कार, तुमची ओळख द्या ना? माझं नाव रमेश पाटील। आजच्या 1 मेच्या मैदानाविषयी काय बोला? आजच्या विषय एवढाच बोलू शकत आहे। 1 मेचं मैदान खूप मोठा भरतोय ना, पारंपरिक मैदान आहे ना, खूप चांगला मैदान आहे। या मैदानाविषयी तुमची एक असलेली जुनी आठवण काय सांगा? या मैदानावर आमची एक शर्यत झालेली पहिले, खूप चांगली शर्यत झालेली, मैत्रीपूर्ण लढत होती। खूप आमची जोडी पण चांगली पळाली। आणि आजच्याच याच मैदानावर एक मैत्रीपूर्ण शर्यती तुमची आहे, काय बोला? याच मैदानावर आमची पुन्हा एक शर्यत जमलेली, मैत्रीपूर्ण लढत आहे। विरुद्ध सर्जा आहे पडलेकरांचा, देवरुम भिवंडीचा लक्ष आहे। श्याम शेट्टी देवरुम भिवंडी यांचा लक्ष आहे। कशी गाडी जमली, कधी जमली गाडी? काल व्हॉट्सअपवर जमलेली, रात्री व्हॉट्सअपची शर्यत आहे। लवकर करायचा प्रयत्न करू। आज मैदान खूप भरलं, काय बोला? मैदान तर पारंपरिक मैदान आहे, खूप चांगला भरतोय ना, मजा येईल शर्तीला। आणि लक्षाची क्रेजना खूप आहे, कारण का मागच्या एक तुम्ही बघितलं ना 31ला मैदानामध्ये पहिऱ्यामध्ये चांगल्या पहिऱ्यामध्ये होतं, त्याबद्दल चांगल्या पेऱ्यामध्ये पळालेला ती शर्यत आमची सुद्धा झालेली, गाडी पडलेली, पण तरी पण पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच ना। आणि एक आठवण म्हणून त्याची आता लग्न कार्य आहे, सर्व लग्नांमध्ये मिरवणूक तर होतेच होती कुठे, पण हा मस्ती करतोय म्हणून आम्ही कुठे नेत नाही। आम्हाला भरपूर ठिकाणून फोन येतात, बैल घेऊन या आपला, तर शेट पण बोलतोय बैल मस्ती करतोय म्हणून आम्ही कुठे नेत नाही। मी काय बोलतो, कडावला 31ला ह्याच्या पहिऱ्या कुठे की 31ला पहिरा झाला निंबाळकर सरांचा सर्जासोबत, त्याच्याविषयी काय सांगाल? त्याही आपल्याला फोन केला तर सोमेश पाटील नियोजन करतोय, त्याहीच फोन केला। मग पहिला आम्हाला पण माहिती नव्हतं पेरा सर्जासोबत होणार आहे। आमचा उंबारलीच्या वजीरसोबत पेरा झालेला,
तो पण बैल चांगला आहे. त्याच्यासोबत पेरा झालेला. आम्ही सकाळी 8 गेले, 10ला गेलेलो, 10ला नाव सोडलेला. शर्यत जमेल पण शर्यत काही जमली नाही. म्हणून आम्ही सोमेश पाटीलनी नियोजन केलेला, त्यांना बैल देऊन टाकला. शर्यत चांगली झाली ती, पण शर्यत सुनतात मार खाला बैलांनी. आणि आपला पण बैल आवडीचा पहिऱ्यातला आणि विरोधातला पण बैल आवडीचा सर्वांचा, काय बोला? ती पण गाडी चांगली पळालेली, पण बकासूर पण त्यांनी पण मागितलेलं, बकासूर नेऊन बैल मागितलेला, पण त्याला पण काही कारणास्तव बैल नाही दिला. आजचं नियोजन काय असला तुमचं? आजचं नियोजन सगळं काम परफेक्ट नियोजन आहे. मजा येईल बघायला रेस. आणि नाही कुठेतरी एक बैल सांगून शरद जमलेली. आतला बैल काय निघाल ते लोकांना बोलायला असतं. आतला बैल गुपित आहे, आतला बैल गुपित आहे. अजून आम्हाला पण माहिती नाही. सोमेश पाटीलनी नियोजन केलंय. लास्टच्या सेकंडाला समजेल. हा, सेकंदाला समजेल. लास्टच्या मोमेंटला कोण बैल कुठल्या गलत पडणार आहे, कुठल्या पेल्यात पडणार आहे. आज ना ड्रायव्हर कोण असणार ती मोठी चर्चा असणार. ड्रायव्हर आमचा आटील ड्रायव्हर असणार आहे, मला तरी वाटतोय. आणि आज तुमच्यासोबत एवढी टीम आहे, त्याच्याविषयी काय सांगा? टीम भरपूर जण आहेत आपल्यासोबत. तरी पण 70-80 पोरं आहेत. अजून पोरं येतात. आणि एक चांगली लक्षाची चांगली आठवण काय सांगा? लक्षाची तीच शर्यत आम्ही इथे झालेली, कडावल्या शर्यत झालेली बकासूर सोबत पण आपलं लक्ष पडलेलं आहे. जुन्या मागच्या हा, मागच्या मैदानात सासवडला पडलेली आहे गाडी बकासूर आणि लक्ष. ती पण चांगली गाडी झालेली. नक्कीच ना. मग तेव्हा कुठेतरी असेल ना का बा त्यासोबत पैऱ्यात पळालाय त्याची शरद? नाही, तसं काही नाही. आपण त्या पेऱ्यात पण पळतो ना, त्याच्या बरोबर शर्यत पण करतो. मैत्रीपूर्ण लढत होतो आपण. चालेल. आजचा नियोजन तर खूप तुमचा घट असणार. आजचा नियोजन तर सोमेश पाटील नियोजनचं चांगलाच करतोय. एवढ्या बैलांचं नियोजन करतोय, चांगलाच बैल नियोजन करतो सोमेश पाटील. आज लक्ष सोबत का अजून बैल आणले? नाही, लक्ष आहे, माझे आहे, सोमेश पाटीलचा सोने आहे, सुमित पाटीलचा AK-47 सोने आहे. अजून एक ना तुझ्या नजरेमध्ये आलेली लक्षाची चांगली आठवण, चांगली सवय काय सांगते? चांगली कधीच बैल नाराज नाही करत पब्लिकला, कोणाला नाराज नाही करत, नेहमी गुलालातच आहे. चालेल दादा, मी अपेक्षा करतो आजही बैल गुलालात राहील 100%. याची नाही लग्न कार्यामध्ये वेगळी छबी का मला? दादा 2 मिनिटे ये ना याची ना लग्न कार्यामध्ये वेगळी छबी आहे का मला? लग्नाला आपल्या शेठच्याच मुलीचं लग्न होतं, न्यायश्याम शेठ दलवी देवरून भिवंडी. लग्नाला पण भरपूर क्रेज झालेली आहे. रील्स बी भरपूर व्हायरल होतात. आता पण इन्स्टाला भरपूर रील्स व्हायरल होतात. आणि जसे ना तुम्ही बोलले तर त्यांच्याच नावाने गाडी पळते, त्याच्याविषयी काय? हा, नेहमी त्यांच्याच नावाने गाडी पळतोय, न्यायश्याम शेठ दलवी देवरून भिवंडी. आता 3 वाजलेले आहेत आणि अजून आपण फिरत आहोत माड्यामध्ये. मैदानात सुद्धा गेलेले नाही. आता 4 वाजलेले आहेत आणि पाहू शकता ऊन थोडा कमी झालेला आहे. आपला हरण्या भाई सुद्धा खुश आहे. विठ्ठल नानाची मुलाखत टाकली आहे त्या चॅनलवर. लवकरात लवकर जाऊन पहा. छान अशी मुलाखत घेतलेली. गर्दी पाहू शकता.